कबूल केला होता अनेक भाषणांमधनं, जहा नाही जैना वहा नाही रहना अशा पद्धतीपर्यंत ते आलेले होते. तो त्यांचा निर्णय आहे, परंतु तो उतावळेपणाचा ते भाष्य होतं असं माझं मत आहे. उतावळ होण्याची आवश्यकता नाही. भुजबळ साहेब फार सिनियर लीडर आहे. वास्तविक भुजबळ साहेब इतके सिनियर लीडर आहेत, ते आमच्या सर्वांपेक्षा सिनियर आहेत. त्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी पक्ष न्याय देणारच आहे, देणारच होता, तो काही विषय नाही. पण आता त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला आहे असं माझी स्वतःची खात्री झाली, माझं मन झालं. मी म्हटल्याप्रमाणे ते सिनियर लीडर आहे, तुम्हाला या मंत्रिमंडळामध्ये आता ते सहकारी म्हणून आले तर कसा फायदा होऊ शकतो? नाही, आम्हाला महाराष्ट्राला फायदा होईल, आम्हाला सर्वांना फायदा होईल, नाशिक जिल्ह्याला फायदा होईल आणि आम्ही एकत्रपणे पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करू, एकत्रपणे आम्ही या ठिकाणी काम करू. मनोज जरांगे यांनी असं म्हटलंय की अजित पवारांना याचे परिणाम भोगावे लागतील. तो जरांगेच्या त्यांच्या व्यक्तिगत मताचा प्रश्न आहे. त्यांचं आणि भुजबळांचं काय आहे ते मला माहीत नाही. परंतु माझा जर विचार कराल तुम्ही तर मी पक्ष म्हणून बघतो आणि पक्षाचे नेते अजितदादाचा जो काही निर्णय असेल तो विचारपूर्वक निर्णय असतो असं माझं स्वतःचं मत आहे. आणि दादा एक खंबीर नेतृत्व आहे. कदाचित मला असं वाटतं की मला जरा उशीर झाला आहे दादाच्या संपर्कामध्ये जाण्यामध्ये. मी जर लवकर गेलो असतो तर कदाचित माझा जास्त फायदा झाला असता. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. दादांच्यामुळेच आज मला काम करायला संधी मिळते, महाराष्ट्रभर फिरायला मिळते, शेतकरी बांधवांच्या समस्या ऐकायला मिळत आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एनर्जी मिळते. ही दादांचीच किमया आहे. त्यामुळे दादांविषयी कोणीही वेडावाकडं बोलणं हे काही योग्य नाही. दादा अतिशय रुजलेला नेता आहे आणि सामान्याचे प्रश्नाची जाण असलेला नेता आहे. त्यामुळे दादांनी योग्य तो निर्णय घेतला असावा असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत. सर, काल आपण बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांना सुनावलं होतं, तरी राज्यामध्ये काही ठिकाणी आंदोलनं चालू आहेत कृषी विभागाच्या. आता प्रश्न असा आहे की मी कर्मचाऱ्यांना अश्युअर केलेला आहे अगोदरच. एखाद्या खात्याचा मंत्री एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर अश्युअर करत असेल सोडवण्याच्या संदर्भात तर त्या संदर्भात थोडा वेळ दिला पाहिजे. त्या संदर्भामध्ये जी काही प्रोसेस होणार आहे, त्या संदर्भात जे काही फाईल मूव्ह होणार आहे त्यासाठी वेळ लागतो. टेंडर जाणार त्यासाठी वेळ लागतो. तेवढा वेळ जर तुम्ही देणार असाल, ती जर प्रोसेस आम्ही सुरू केली नसेल तर मग तुम्ही वेगळा निर्णय घ्या. पण ती प्रोसेस सुरू आहे, त्या संदर्भात आमची कारवाई चालू आहे. लवकरात लवकर ती कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही कर्मचारी जर वेगळा निर्णय घेतला असतील तर ते चुकीचं आहे. आणि त्या संदर्भात मान्य आयुक्तांना मी सांगितलं आहे की तात्काळ कारवाईचे आदेश करा म्हणून. कॅबिनेटची बैठक होती, तुम्ही मात्र त्या बैठकीला नाही, मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष योगिता आहेर यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांच्या मुलाचं माझ्या अतिशय जवळच्या मित्राचं बनकर साहेब यांच्या मुलीचं त्या ठिकाणी लग्न मीच जमवलेलं आहे. त्यामुळे मला लग्नाला थांबणं आवश्यक वाटलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.